तर नमस्कार मंडळींनो, आज मी इलय दहिसर मधील विठ्ठल मंदिर. म्हणजे मागच्या वर्षी आषाढी एकादशी मी गेलोय वडाळा इथला विठ्ठल मंदिर बघू, आणि आज मी इलय दहिसर मधला विठ्ठल मंदिर बघू आहे वांगडा. तर मग बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल बघूया दहिसर मधील विठ्ठल मंदिर. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. मंडळींनो, दहिसर पूर्वे स्टेशनपासून जवळ, म्हणजे जे चर्चगेट विरार असो रोज प्रवास करतात त्यांना माहिती आहे. स्टेशनपासून जवळ ट्रेनमधून दिसता, दहिसर स्टेशन इला की ह्या एक जा मंदिर तर आपणाक ट्रेनमधून दिसता. त्या मंदिर विठ्ठल रखुमाई मंदिर दहिसर श्री काशी मठ. मी इलेले आई वांगडा भव्य असा या मंदिरा. आणि ह्या वर्षी आषाढी एकादशी निमित्त मी ह्या मंदिरात इलय. आज आपण बघूया या मंदिरात काय कसा आणि आतमध्ये आपणाला काय काय बघूक मिळतं. तर आषाढी एकादशीक देवशयनी एकादशी म्हणतात. या प्रवेशद्वार हा भव्य असा या प्रवेशद्वार आणि भव्य अशी ही तुळस वृंदावन. या तुळशीवरती ना, वृंदावनावरती ना श्रीकृष्णाचे जे जन्मकथा आहेत ना ते सांगितलेले असत शिल्पाद्वारे. भव्य असा या तुळशी वृंदावन आणि दोन्ही बाजूकना मस्त असे हत्ती असत. प्रवेशद्वाराच्या उजव्या आणि डाव्या बाजूक सुंदर असं रंगकाम केलेले हत्ती असत. भला मोठा असा या तुळशी वृंदावन. प्रवेशद्वारच भला मोठा. आणि आता आपण भूतूर जाऊया. स्वच्छ नीटनेटका साफ स्वच्छता असा एकदम शांत परिसर आहे. भूतूर जाऊया आपण बघूक. आषाढी एकादशीक देवशयनी एकादशी असा पण म्हटला जाता, महाएकादशी असा पण म्हटला जाता. भूतूर जाता जाता आपणाक दर्शन होता ते जय आणि विजय असे जे दोन द्वारपाल होते ना वैकुंठाचे, श्री विष्णूच्या वैकुंठाचे दोन द्वारपाल, त्यांचा दर्शन होता आपणाक. आणि या प्रवेशद्वाराच्या बरोबर मध्यावर वरती श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी यांचा दर्शन होता. तर मी तुमका सांगत होते की आषाढी एकादशी जी आहे तिका देवशयनी एकादशी किंवा मग महाएकादशी किंवा मग प्रथम एकादशी असा म्हटला जाता, पद्य एकादशी म्हणून ओळखला जाता. आणि आता यावर्षी रविवारी 7 जुलै म्हणजे आजच्या दिवशी ही आषाढी एकादशी आहे. आणि मी या दहिसरमधल्या या विठ्ठल रखुमाई काशी मठ पूर्वेक असणाऱ्या मंदिरात आत इल्यावर ना सगळ्या जे संत असत, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, या सगळ्या संतांची ना शिल्पं असत. आणि ते शिल्प व्यवस्थित रंगवलेली असत आणि सजवलेली असत. आतला जो छत आहे ना मंदिराचा ता पण एकदम सुंदर आहे. आईने पण माझ्या फोटो काढून घेतलो संत तुकाराम यांच्या शिल्पा वांगडा, संत जनाबाई यांच्या वांगडा. आणि या मुख्य गाभाऱ्याच्या बाजूक है प्रसादासाठी ही सगळी आता ही तयारी करतात. म्हणजे जे पण भक्तमंडळी येतले त्यांच्यासाठी या प्रसादाचा ताटा म्हणजे तुम्ही घेऊ शकतास आणि प्रसाद दाखवू शकतास. आपण प्रदक्षिणा घालूया. प्रदक्षिणा घालता घालता बघा श्री ब्रह्मदेव, आणि पुढे आपण असाच प्रदक्षिणा करता करता पुढे गेलो ना की आपणाक दिसता श्री विष्णुदेव. आणि असाच पुढे पुढे आपण गेलो की आपणाक दर्शन होता त्या महेश, म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा तिन्ही देवांचं दर्शन प्रदक्षिणा करता करता आपणाक हय होता. मस्तपैकी रंगवलेला या असा मंदिर, भव्य हा मंदिर
शांत, स्वच्छता पण चांगली आहे. आणि आषाढी एकादशी निमित्त खास तयारी चालू आहे. केळी आणून ठेवलेली असते, कारण आता प्रसाद, आषाढी एकादशी निमित्त प्रसाद श्री ज्ञानेश्वर यांची सुंदर अशी मूर्ती आहे, संत ज्ञानेश्वर. आणि ह्यो हा मुख्य गाभारो श्री विठ्ठल रखुमाई यांचं दर्शन घेवा. सुंदर अशी ही मूर्ती आहे, सुंदर असा ह्यो गाभारो आहे. शांतपणे विठ्ठल रखुमाईचा दर्शन करू आपणाक मिळता आहे. आषाढी एकादशी आज जगभरात सगळेजण साजरा करतात. ह्यो सण आषाढी एकादशी ह्यो जो दिवस आहे तो सगळेजण साजरा करतात. खास करून महाराष्ट्रात आणि खास करून पंढरपुरात मोठ्या प्रमाणात साजरो केलो जाणारो ह्यो दिवस हा. ह्यो उत्सव हा मोठो उत्सव, वारकऱ्यांचो उत्सव, सगळ्या भाविकांचो ह्यो उत्सव हा. आणि या विठ्ठल रखुमाई ह्या मंदिरात, दहिसरमधल्या या मंदिरात सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या मंदिर भक्तगणांसाठी खुला असताना. ह्या जानेवारी महिन्यात आहे वांगडा मी पंढरपूर येथे गेलेलो आहे आणि त्या निमित्ताने जो व्हिडिओ बनवलेला आहे तो पण आपल्या चॅनलवरती आहे. ज्यांनी कोणी नाही बघितलेलो आहे त्यांनी व्हिडिओ बघून घ्यावा. पंढरपूर आणि अक्कलकोटमधलं श्री स्वामी समर्थ यांचं मंदिर आणि तुळजापूर, तुळजा भवानीचं मंदिर आणि गाणगापूर असे आम्ही आयेवांगडा मी गेलेलो आहे जानेवारी महिन्यामध्ये. त्याचं पण व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती आहे. आणि मागच्या वर्षी आषाढी एकादशी निमित्त मी गेलेलो आहे वडाळा इथल्या श्री विठ्ठल मंदिरात आणि थंय मी व्हिडिओ बनवलेले. तो पण व्हिडिओ, त्या मंदिर वडाळ्यामधला मंदिर 400 वर्ष जुना मंदिर आहे आणि त्या मंदिरातलं व्हिडिओ पण मी बनवलं आहे. तो पण आपल्या या चॅनलवरती आहे, तर तो पण व्हिडिओ बघू विसरा नको. बरीचशी मंडळी हई इथे इली होती जी भजन वगैरे करत होती आणि ही पालखी आहे देवाची समोर दिसतात ती. बरीचशी मंडळी जी होतं ती इलेली आणि ती वेणी, हार, फुलं म्हणजे देवासाठी हे सगळे बनवत होते. त्यांची तयारी चाललेली होती. प्रसादासाठी ही ताट ही अशी तयारी करून ठेवलेली होती. आणि आता आपण दर्शन घेऊया सुंदर असं या मंदिरात. शांतपणे आपणाक श्री विठ्ठल मंदिराचा, श्री विठ्ठल रखुमाई यांचं आपणाक दर्शन करूक मिळता. प्रसन्न होता मन. विठ्ठल विठ्ठल नामाचा हो गजर. ओम श्री हरे गुरुभ्यो नमः. नक्की एकदा यावा. दहिसरपासून एकदमच जवळ. दहिसर पूर्वेक, दहिसर पूर्व आणि दहिसर पश्चिम दोन्ही बाजूक विठ्ठल मंदिर आहे. आणि ह्या मंदिर जा तर पूर्वेका इथे आपणासाठी काय म्हणजे लाडू प्रसाद म्हणून आपण घेऊन जाऊ शकतो. त्याचबरोबर तुमका जर काय पूजा वगैरे करायची आहे, देवासाठी काय प्रसाद वगैरे काय देवची आहे तर या काउंटरवर तुम्ही गेल्यास की तुमका मिळतला लाडू प्रसाद. तुमका काय देणगी देवची आहे किंवा काय अभिषेक वगैरे करूचो तर या काउंटरवर केला जातं. तर असा या भव्य असा मंदिर विठ्ठल रखुमाई काशी मठ दहिसर पूर्व. आणि मग आम्ही गिरगाव कट्टा बोरिवली इथला एक आषाढी एकादशी विशेष थाळी असे त्यांनी ठेवलेली होती थाळी आणि ते खाण्यासाठी आम्ही इलं होतं वेटिंग. तर वेटिंग होती म्हणून माझ्या औषध माका सांगितलं पार्सल घे आणि घरी जाऊन खाऊया. तर आम्ही घरी पार्सल घेऊन इलो. साबुदाण्याचे वडे, राजगिऱ्याचा लाडू आणि विठ्ठल मंदिरातलो लाडू, त्यानंतर मग बटाट्याचे वेफर, साबुदाण्याची खिचडी, फराळी मिसळ, फराळी चिवडो असा या उपवासाचे हे पदार्थ होते. उपवास होता ना म्हणजे पोट शांत म्हणून हे सगळे खाल्लं आणि उपवास पूर्ण केलो. तर मंडळीनं व्हिडिओ झालेलो हा. लाईक, शेअर आणि कमेंट करू घाबरून जाऊ नका. बिंदास करा, फुकट आता. मगे भेटूया पुढच्या व्हिडिओ. विठ्ठल विठ्ठल. धन्यवाद.